रूट कॉज ऑफ डिसीज याच्यावर काम करणं फार महत्वाचं आहे. रूट कॉज. आणि वेरॅज आज संपूर्ण जग कशावर काम करतंय माहितीये? सिम्पटम्सवर, लक्षणांवर सगळे कार्य होत आहेत. लक्षण, लक्षण इन द सेन्स बाहेरून जे काही जाणवते ना आपल्याला, मग ते हृदयातील घाव असतील किंवा शरीरावरचे घाव असतील, राईट. परंतु हे सगळे उपचार कुठे होत आहेत? जखमेवर, वरच्या लेवलला. आणि आपल्याला कार्य कुठं करायचंय? अंतर्मनावर, किंवा जिथे रूट कॉज, कॉज अँड इफेक्ट, कारण आणि त्याचे परिणाम, राईट. ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या जीवनात. हे कायम लक्षात ठेवा, स्मरणात ठेवा. ज्या ज्या वेळेस खूप हायपर व्हाल, किंवा म्हणजे अँगरमध्ये, किंवा ज्याला म्हणतात ना ब्लड प्रेशर एकदम हायपर झाला, किंवा ब्रेन शूट आउट झाला. कधी होतं हे? ज्यावेळेस एखाद्या गोष्टी अगदी हायपर होतात, म्हणजे प्रमाणापेक्षा जेवढी सहनशक्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त हायपर होतात. ज्याला म्हणता येईल व्होल्कॅनो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हा एका दिवसात नाही झाला, राईट. दररोज थोडं 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 साठवून ठेवलेलं आहे. दररोज जे काही स्टॅग्नंट झालेल्या गोष्टी होत्या, स्टक झालेल्या गोष्टी होत्या, त्या एकदम प्रेशराईज होऊन बाहेर आलेल्या आहेत, राईट. पण याच्या आधीच याच्यावर उपचार करता आला असता. कसा उपचार करता आला असता? की काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण एक्सप्रेस करत नाही. एक्सप्रेसचा अर्थ व्यक्त करत नाही. आणि व्यक्त न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी सप्रेस होतात, दाबून ठेवल्या जातात, राईट. तुम्ही जर कचऱ्याचा एखादा डबा पाहिला असेल, त्याची क्षमता कमी आहे, पण त्यात काय करता येईल आता? आहे तेवढ्याच जागेत बसवायचे तर काय करता येईल? सप्रेस करता येईल, सप्रेस. पण ते किती सप्रेस होणार? त्याला पण मर्यादा आहे, राईट. आणि म्हणून आपल्याला काय करायला हवं? रूट कॉज वर जाणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू नका. कारण हेच पॅटर्न असे आहेत, मे बी यू ऑल हॅव एक्सपिरियन्स, तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आहे. ज्या वेळेस पगार कमी होता त्यावेळेस खर्च पण कमी होते, राईट. पगार वाढला, खर्च पण वाढले. पगार वाढला, इन्कम वाढलं, खर्च वाढले. इन्कम वाढलं, परत खर्च वाढले, राईट. आणि ह्याच गोष्टी ज्या गरजा होत्या किंवा ज्या आवश्यकता होत्या त्या पण वाढत गेल्या, राईट. हा. पण हा पॅटर्न आहे हे समजून घ्या. दर महिन्याला, एव्हरी मंथ, जर नवीन एक्सपेंडिचर उभे राहत असतील तर हा काय पॅटर्न आहे. जर काही खर्च नसेल ना, तर तो व्यक्ती खर्च शोधून आणेल. नवीन नवीन एक्सपेंडिचर होत राहतील. कधी काळी माझा सुद्धा हा पॅटर्न होता, राईट. फार पूर्वीची गोष्ट, की ज्या वेळेस रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक मी वाचलेलं नव्हतं. रॉबर्ट टी कियोसाकी यांचं हे पुस्तक आहे. हे बुक, हे पुस्तक आपल्या स्वतःमध्ये MBA आहे, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हे पुस्तक फायनान्शियल फ्रीडम देण्यासाठी पर्याप्त आहे. आणि हे कुणी वाचायला पाहिजे माहितीये? 10th आणि 12th स्टुडंट्सनी वाचलं पाहिजे, कमीत कमी आधी इनिशियल फेजला. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी जर हे पुस्तक वाचन केलं तर ते कधीही म्हणणार नाहीत की मम्मी किंवा पप्पा मला एक आयफोन हवा आहे, राईट. आत्ताच्या काळात तो ट्रेंड चाललाय का? कारण हे पॅटर्न माहीत नाही. आणि बाहेरचं हे जग असं आहे, प्रलोभन करणारं. यामध्ये दोन प्रकारचे व्यक्ती राहतात. एक, जे खरोखर श्रीमंत आहेत, म्हणजे पैसेवाले आहेत, ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहेत, असे खरोखर काही व्यक्ती आहेत. आणि एक, जे दाखवतात की आमच्याकडे धनसंपत्ती आहे, राईट. आणि जे दाखवतात हे लॉंग टर्म, जास्त दिवस नाही चालत. का नाही चालत? कारण इन्कम सोर्स जनरेट होणं गरजेचं आहे. हा एक पॅटर्न आहे, राईट. हा पॅटर्न आहे, पॅटर्न. हे रेकग्नाइज करा. जितक्या लवकर रेकग्नाइज कराल तितक्या लवकर फायनान्शियल फ्रीडमला प्राप्त व्हाल. आणि मी बऱ्याच वेळा वेल्थ मास्टरी हा सेशन ज्या वेळेस होईल त्यामध्ये मी अजून ह्या एलॉबरेट करेल. 1 रुपया याची फ्रिक्वेन्सी जी आहे तीच 1 लाख रुपये याची फ्रिक्वेन्सी आहे.
कळालं? जर एखाद्या व्यक्तीला 4 मुलं असतील, तर त्यातल्या लहान मुलाला तो वेगळं ट्रीट करेल का आणि मोठ्या मुलाला वेगळं ट्रीट करेल का? नाही, दोघही मुलं त्याच्यासाठी, ही चारही मुलं, चारही भावंड त्यांच्यासाठी समान आहेत. पण आजच्या काळात ट्रेंड काय आहे माहितीये? की आपली मुलं दुसऱ्यांना सांभाळायला द्यायची आणि त्यांना सांगायचे आम्ही 20 वर्षांनी, 15 वर्षांनी घ्यायला येऊ, तोपर्यंत तुम्ही सांभाळा. खरोखर ते व्यक्ती तशी काळजी घेतील का जशी तुम्ही घेणार आहात? राईट? नाही, विचार करायची गोष्ट आहे ही. आणि आपल्या मुलांना जसं आपण ट्रीट करतो तसं पैशांना का ट्रीट करत नाही? कारण ते सुद्धा हार्ड अर्निंग मनी आहे. राईट? जिथे प्रलोभन येतात, ग्रीड, मोह, लोभ जागृत होतो, मग तिथे या घटना घडतात. हा पॅटर्न आहे. राईट? हा तुमचा फॉल्ट नाहीये, हा पॅटर्न आहे. बऱ्याच व्यक्तींचा हा पॅटर्न आहे आणि ह्याच पॅटर्न मध्ये बरेचसे व्यक्ती अडकलेले आहेत. राईट? मग त्यासाठी आपल्याला नवीन पॅटर्न निर्माण करावा लागेल. याला काय म्हणायचं? काल आपण थॉट्स विषयी पाहिलं की अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? एक पॉझिटिव्ह सेंटेन्स जे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, जे मला माझ्या जीवनात आकर्षित करायचं आहे. आकर्षित करायचं याचा अर्थ काय होतो? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय? लॉ ऑफ असोसिएशन. असोसिएशन म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर असोसिएट व्हावं लागेल. याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो मी. यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला ते नाही मिळत जे तुम्हाला पाहिजे. येस, यू डोंट गेट. ते नाही मिळत. यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट. यू गेट व्हॉट यू आर. जे तुम्ही आहात तेच तुम्हाला मिळतं. लक्षात आलं? ते नाही मिळत जे तुम्हाला पाहिजे. आणि जे मला पाहिजे, ही काय माहितीये? ही कमतरता आहे. कमतरता इन द सेन्स, आपण तो सिग्नल एमिट करतो. कुणाला? या युनिव्हर्सला. जर मला अं, 1 लाख रुपये हवे आहेत किंवा मला EMI द्यायचा आहे आणि मला ₹30,000 पे करायचे आहेत आणि आता माझ्या अकाउंटला नाही आहेत आणि मी काय म्हणेल मग? मला 30,000 रुपये पाहिजे, मला ₹30,000 पाहिजेत, मला ₹30,000ची गरज आहे. राईट? आता हे जे तुम्ही पुन्हा पुन्हा बोलाल, हे का बोलताय? कारण तुमच्याकडे ते नाहीये म्हणून तुम्ही ते बोलताय. राईट? मग हा मेसेज काय? डायरेक्ट मेसेज आहे हा. तुम्हाला स्वतःला पण माहिती आहे की माझ्याकडे नाहीयेत आणि मला ते जमवायचे. मग त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांकडून घ्याल. राईट? परंतु हेच अफर्मेशन कसं रूपांतरण करता येईल याला? की आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅव ₹50,000. माझ्याकडे ₹50,000 आहेत यासाठी मी खूप आनंदी आहे. बरं, हे कधी करायचं? तहान लागल्यावर विहीर खोदायची असं नाही करायचं. राईट? याचं आधी प्रिपरेशन करावं लागेल. दररोज याच्यावर काम करावं लागेल. आता याच्याने होईल काय माहितीये? आतमध्ये जे तुम्ही थॉट्स करत आहात ना, थॉट्स, ह्याच थॉट्सचा जे परमनंट थॉट्स असतो त्याला बिलीफ म्हणतात. बिलीफ. बिलीफचा अर्थ काय होतो? उदाहरणार्थ म्हणजे परमनंट थॉट्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. एखादी गोष्ट पुन्हा 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 तुम्ही पाहिलेली आहे किंवा सभोवताली अनुभवलेली आहे, अशी जर काही गोष्ट असेल तर काय आहे ती? उदाहरणार्थ झाडे किंवा हिरवीगार झाडे. झाडे हिरवी आहेत, बरोबर? झाडांचा कलर ग्रीन आहे. ट्रीज कलर इज ग्रीन. राईट? याच्यामध्ये तर्क वितर्क करायची काही आवश्यकता आहे का? लॉजिक पुटअप करायची गरज आहे का? नाही. कुणालाही सांगितलं झाडाचा कलर कसा आहे, झाडाचा रंग कसा आहे, तो काय म्हणेल? हिरवा. बरोबर? लहान मुलांना जरी विचारते म्हणतील हिरवा. मोठ्या व्यक्तींना हिरवा, रंग हिरवा. बरोबर? पण याच्यात तीळ मात्र शंका नाही. का? लॉजिक नाही, तर्क नाही, वितर्क नाही. याचा अर्थ हा बिलीफ परमनंट आहे. लक्षात आलं? याला म्हणतात बिलीफ. ज्यामध्ये तर्क नाही, लॉजिक नाही, तो परमनंट बिलीफ. आर यू गेटिंग इट? हे फार महत्वाचं आहे. आता रेकग्नाइज युअर बिलीफ. तुमचे बिलीफ काय आहेत? लक्षात आलं? आणि हे ओळखणं फार गरजेचं आहे. जर हे तुम्ही ओळखलत
तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या जीवनामध्ये तुमचे बिलीफ्स काय काय आहेत. बिलीफ्सचे बरेच प्रकार आहेत. राईट. आता काही प्रकार आपण इथे पाहूया. बिलीफचे काय काय प्रकार आहेत. त्याला दोन प्रकार प्रामुख्याने आहेत. ज्याला म्हणता येईल लिमिटिंग बिलीफ. लिमिटिंग बिलीफ म्हणजे काय? मर्यादित. मर्यादित विचार. राईट. ज्यामध्ये तुम्हाला लिमिटिंग बिलीफ सांगतंय. आणि जसं मी मगाशी बोललो, डिझायर आणि डिझर्व. डिझायर म्हणजे काय? इच्छा. पण यू डोंट गेट. लॉ ऑफ अट्रॅक्शनला हे कळत नाही. ब्रह्मांड आणि युनिव्हर्सला डिझायर, इच्छा नाही कळत. मग काय कळतं? डिझर्व. तुम्ही काय डिझर्व करताय? आणि हे जे डिझर्व आहे हे तुम्हाला आपल्या जीवनामध्ये निर्माण करावं लागेल. म्हणजेच काय? पात्रता विकसित करावी लागेल. या जगामध्ये पात्रतेपेक्षा जास्त कधीच कुणाला मिळत नाही. पात्रतेचा अर्थ गरीब व्यक्ती श्रीमंत किंवा पैसेवाला होऊ शकत नाही असं नाही म्हणालो मी. मी म्हणालो, जर त्या गरीब व्यक्तीने स्वतःची पात्रता विकसित केली तर तो श्रीमंत होऊ शकतो. आणि जर त्या श्रीमंत व्यक्तीने, श्रीमंत म्हणजे पैसावाला, श्रीमंतीची व्याख्या फार मोठी आहे. श्रीमंत पैसावाला फक्त नाहीये. काही व्यक्ती मी फक्त पैसेवाले पाहिले, इतके गरीब आहेत की त्यांच्याकडे फक्त पैसा आहे. कळालं? हा. ही व्याख्या जरा नीट एलॉबरेट करा. काही व्यक्ती इतके गरीब आहेत की त्यांच्याकडे फक्त पैसा आहे, बाकी काही नाही. त्यांना श्रीमंत नाही म्हणतायत. बरं. जर त्या पैसेवाल्या व्यक्तीने स्वतःची पात्रता टिकवून ठेवली नाही, विकसित केली नाही, तर तो त्याच्या पात्रतेपासून खाली येईल. आणि याला काय म्हणायचं मग? मग तो गरिबीच्या दिशेने वाटचाल करेल. लक्षात आलं? हा. आपण बोलत आहोत कशाविषयी? बिलीफ विषयी. बिलीफ. आता यामध्ये दोन प्रकार आहेत. काय? एक आहे स्टॅग्नेशन बिलीफ. स्टॅग्नेशनचा अर्थ काय होतो? की एक अडकलेले आहेत, म्हणजे काही एरियाज मध्ये तो व्यक्ती अडकलेला आहे. प्रॉब्लेम्स आहेत किंवा तेच प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत, रिपीट होत आहेत. अशा वेळेस खरोखर एका जागी शांत बसा. कागद, पेपर, पेन्सिल घ्या आणि लिहा की खरोखर मला काय हवं आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी मी सांगतो ह्या ऍक्च्युली ऑफलाईन सेशन व्हायला हवा, किंवा हा 4 ते 5 तासाचा सेशन पाहिजे, ज्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला त्या सब्जेक्टच्या डेप्थ पर्यंत पोहोचता येईल. राईट. काही वेळेस खूप प्रयत्न करून सुद्धा डिस्पाइट ऑफ दॅट इफर्ट्स काही व्यक्ती पुन्हा फेल होतात. लक्षात आलं? तर हे होण्याचं कारण काय? की ते बिलीफ, आपले बिलीफ काय आहे. आता याचं उत्तम उदाहरण काय देता येईल माहितीये? काही व्यक्तींना वेट लॉस करायचा आहे, पण त्यांचा बिलीफ काय आहे? नाही होत वेट लॉस. हा बिलीफ झालेला आहे आता. कितीही प्रयत्न करा, वेट लॉस होत नाही. एका सर्टन एज नंतर वेट लॉस होत नाही. प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर वेट लॉस होत नाही. वेट गेन होतं ना, मग आता वेट लॉस होत नाही. असं त्यांचा बिलीफ झालेला आहे. आणि हा बिलीफ इतका खोलवर रुजलेला आहे की अशा व्यक्तीला बाहेरून कितीही उपदेश द्या, तो म्हणतो वेट लॉस होत नाही. राईट. आता हा कुठला बिलीफ आहे? हा स्टॅग्नेशनचा बिलीफ आहे, हा लिमिटिंग बिलीफ आहे. जस्ट इमॅजिन करा, पाठीमागून तुमच्या हातांना दोरखंडाने किंवा दोरीने बांधलेला आहे एखाद्या खांबाला किंवा वॉलला, भिंतीला. राईट. आणि तुम्हाला म्हणतात हा पुढे पुढे चल, कम 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 फॉरवर्ड. राईट. अरे येणार कस काय? त्या लिमिटिंग बिलीफने बांधून ठेवलेलं आहे पाठीमागून. नाही येऊ शकत. मग काय करावं लागेल आता? मग याच्यासाठी काही उपाय आहेत. लिमिटिंग बिलीफवर काम करावं लागेल. राईट. रेकग्नाइज युअर इमोशनल पॅटर्न. आणि हाच एक्सेल प्रोग्राम मी रन करतो. जर म्हणजे कोणालाही याच्यामध्ये जर मदत हवी असेल तर मी ती करू शकतो. तुमचे जे बिलीफ्स आहेत ते आपण कट करू शकतो, नष्ट करू शकतो आणि नवीन बिलीफ निर्माण करू शकतो. किती वेळ लागेल? 3 महिने. 3 महिन्याचा कालावधी लागेल. एव्हरी वीक आपल्याला काम करावं लागेल, दर आठवड्याला. राईट. सॅटर्डे संडे मी याच्यावर काम करतो मोस्ट ऑफ द टाइम, जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी. पण हे बिलीफ जर तुम्ही निर्माण केले नवीन, कधीपासून रिझल्ट येतो माहितीये? पहिल्या आठवड्यापासून. इन्स्टंट. इन्स्टंट रिझल्ट येतो, इन्स्टंट.
तुम्ही म्हणून मी एक गोष्ट कायम आणि पुन्हा पुन्हा बोलतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर भर देऊ नका. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. ज्याला तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात हे कशाचं तरी आउटकम आहे. आउटकम आउटकम म्हणजे काय? परिणाम आहे हा, इफेक्ट आहे. पण आपल्याला काम कुठं करायचंय? कारण. कारण काय? कॉज काय? कॉज. आणि ह्या कॉज वर जर तुम्ही कार्य केलं तर ते परिणाम तुम्हाला जाणवतील. राईट? रिलेशनशिप मध्ये हेच प्रॉब्लेम आहेत. रिलेशनशिप मध्ये चुकीचे व्यक्ती भेटतात किंवा अ, जीवनामध्ये काही गोष्टी अशा होतात की टॉक्सिक रिलेशन म्हणतात ज्याला. आणि व्यक्ती पुन्हा 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 अशाच रिलेशनला आकर्षित करतो आपल्या जीवनात. अशाच व्यक्ती आकर्षित करतो. एकतर ते चीट करतील, राईट, फसवणूक करतील, किंवा त्यांना आरोग्याचे काही इश्यूज असतील, हेल्थचे काही इश्यूज असतील. बरोबर? आणि ह्या गोष्टी होऊ नये म्हणून काय करावं लागेल? रिकॉग्नाइज युअर इमोशनल पॅटर्न. इन्कम सोर्ससाठी पण हेच आहे. राईट? जिथे फसवणूक होते, जिथे गुंतवणूक केली तिथे जर फसवणूक होत असेल तर तिथे सुद्धा हाच पॅटर्न आहे. राईट? आणि एक गोष्ट काय माहितीये, व्यक्ती अशा गोष्टींवर फोकस जास्त करतो जी त्याला नको आहे. डोंट वॉन्ट. काल सुद्धा आपण शिकलो डोंट वॉन्ट. राईट? हा, काय होईल जर त्यांना माझी आयडिया किंवा माझी कल्पना आवडली नाही तर? राईट? हा काय आहे? हा लिमिटिंग थॉट आहे. आणि याचंच रूपांतरण कशात होतं? लिमिटिंग बिलीफ मध्ये होतं. लिमिटिंग बिलीफ याचंच रूपांतर होतं. तुम्हाला काय वाटतं? आरोग्य, हेल्थ आणि आजारपण हे काय आहे? हे सुद्धा लिमिटिंग बिलीफ आहे. लक्षात येते? म्हणजे ज्या गोष्टी आपण रिकवर करायचा प्रयत्न करतो पुन्हा पुन्हा, परंतु त्या घरातलं हॉस्पिटल कधी बंदच होत नाही. क्लिनिक कधी बंदच होत नाही. दर 15 दिवसाला, दर महिन्याला कुणाला तरी हॉस्पिटलाइज करावं लागतं. राईट? हा सुद्धा एक बिलीफ आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला निर्माण करायच्या असतील आपल्या जीवनामध्ये, लिमिटिंग बिलीफ मधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? नवीन बिलीफ निर्माण करावे लागतील. जीवनाच्या ह्या चारही क्षेत्रांमध्ये, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी, याच्यामध्ये आपल्याला विदाउट मच इफर्ट जर ग्रोथ करायची असेल तर याच्यासाठी आपल्या अंतःकरणात, आपल्या अंतर्मनात, आपल्या जीवनात ग्रोईंग बिलीफ आणावा लागेल, जो मदत करेल कशासाठी? ते आकर्षित करायला. लॉ ऑफ असोसिएशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच लॉ ऑफ असोसिएशन, ज्याच्यामध्ये आपण एकरूप होऊ. आणि हे करण्यासाठी काय करावं लागेल? सबकॉन्शियस माइंडला, अंतर्मनाला तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल की माझ्या जीवनात, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हेल्थसाठी, तर येस, आय एम 70 kg. जर 80 किलो असेल तर काय म्हणावं लागेल? आय एम 70 kg, मी 70 किलो आहे. हा बिलीफ निर्माण करावा लागेल. राईट? तुम्ही म्हणाल हे तर नाहीये. हे निर्माण करण्यासाठी हे करावं लागेल, हे म्हणावं लागेल. जे नाही आहे ते आकर्षित करण्यासाठी तुम्हाला ते निर्माण करावे लागेल. आणि याच्यासाठी हे मेटाफोर मेटाफोर वापरावे लागतील. राईट? आता याच्यासाठी अजून काही उदाहरणं पाहूया आपण, जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये मदत करतील. कशासाठी? ग्रो करण्यासाठी. राईट? एक मिनिट. ओके. येस. तर काही वेळेस हे लिमिटिंग बिलीफ आपल्याला, ग्रोईंग बिलीफ आपल्याला मदत करतील आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी. राईट? तुम्हाला तुमची क्षमता विकसित करावी लागेल. वेट रिड्यूस होणं हे स्वाभाविक आहे, सहज आहे आणि प्रत्येक व्यक्ती ते करू शकतो. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आधी आपल्याला आतमध्ये ग्रोईंग बिलीफ निर्माण करावे लागतील. राईट? हे बिलीफ जसे तुम्ही चेंज कराल, आता लिमिटिंग बिलीफ काय आहे तर जीवनाविषयी सुद्धा काही जर लिमिटिंग बिलीफ अजून बोलायचं झालं तर जितकं जास्त कव्हर करता येईल मी तितकं करेन आजच्या ह्याच्यात. अं, परंतु याचा उपयोग मात्र होईल. जीवन
जीवनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यातलं एक, लाईफ, जीवनाविषयीच व्यक्तीचे काय लिमिटिंग बिलीफ आहेत सांगा. लाईफ इज नॉट फेअर, हे काही बरोबर नाही हो. जीवन न्याय करत नाही. जीवन खूप कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचं झालेलं आहे जीवन. विचार करा, हे असे शब्द तुम्ही बोल, जीवन खूप अवघड झालंय आजकाल. कळालं? हा. मला तर इतकं हे वाटतं ना, लकी म्हणजे काय, सुदैवी, आणि याच्या उलट काय, अनलकी, दुर्दैवी. असं जीवनात असं वाटतं की प्रत्येक याच्यात अपयश का बरं येतं, दुर्दैवच झालंय वाटतं सगळं, असं मला फील होतं, असं लोक बोलतात. राईट. आरोग्याविषयी काय आहे, आपण क्विक समराईज करू. आरोग्याविषयी काय बोलतात लोक माहिती आहे? इट इज डिफिकल्ट टू लॉस वेट. हे बघा, मग अशी आपण बोललो याच्यावर, परंतु पुन्हा तेच, पुन्हा तेच, त्याच गोष्टी पुन्हा येतात ना. आज जरी वाटलं की हा मी करू शकतो, येस, उद्या पुन्हा तो पॅटर्न खाली जाईल. राईट. सगळेच जण नाही वजन कमी करू शकत, असं पण काही काहींचे थॉट्स येतात, बिलीफ्स येतात. राईट. माझी टेंडेन्सीच आहे, माझं वजन वाढतंच. राईट. माझी टेंडेन्सीज आहे, ही माझी शरीराची प्रकृतीच आहे, मला हेल्थचे इश्यू, आजारपण, आरोग्याचे इश्यूज येतात. माझी रोगप्रतिकारक शक्तीच कमकुवत आहे. इमोशनसाठी काहींचे भाव असतात ना, इमोशन, मी काय माझे इमोशन कंट्रोल नाही करू, माझा राग मात्र मी कंट्रोल नाही करू शकत. हे काय आहे, हा बिलीफ आहे. कळालं? असाच आहे मी, मी माझा राग कंट्रोलच करू शकत नाही. अरे हे लिमिटिंग बिलीफ आहेत, करू शकतो. राईट. ज्या वेळेस मी लोकांना पाहतो ना, मला डिप्रेशन येतं, असं पण म्हणतात लोक. ज्यावेळेस मला दुखवतात ना, मी डिप्रेशन मध्ये जातो. हे लिमिटिंग बिलीफ आहेत. राईट. याच्यावर काम करायचंय. मी कुणाला ना नाही म्हणूच शकत नाही, हे इमोशन आहेत. नाही म्हणणं जमतच नाही हो. कुणी जर मला काही मागितलं, असो किंवा नसो, मी इकडून तिकडून गोळा करून देतो. पण नाही म्हणणं मला जमत नाही. अरे म्हणावं लागेल. अडचणीत सापडण्याच्या आधी स्वतः त्याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. हे जे तणाव किंवा चिंता किंवा हे गुंतागुंत आहे ना, मी हँडल करू नाही शकत. हे काय आहेत, लिमिटिंग बिलीफ आहेत. पैशांविषयी काय काय आहेत? हा. तुम्हाला माहिती आहे, असं लिमिटिंग बिलीफ सांगतोय मी. तुम्हाला माहिती आहे सगळ्या भांडणाचं कारण काय? अरे हा बिलीफ जर डोक्यात टाकलाय तर पैसा कसा काय येईल? हा. हे सगळ्या जगात दुःखाचं कारण, भांडणाचं कारण काय आहे माहिती, भावा भावांमध्ये वाद निर्माण करतो कोण? पैसा. हा काय आहे, लिमिटिंग बिलीफ आहे. असं बोलायचं नाही. हा बिलीफ अंतर्मनातून नष्ट करावा लागेल. इकडे 8 तास काम करताय, 10 तास काम करताय, 12 तास काम करताय, कशासाठी? पैसा कमवायला. आणि त्या पैशासाठी बिलीफ काय? पैसा रूट कॉज असं म्हणतात प्रॉब्लेमचं. समस्याओं की जड क्या है, पैसा. अरे कसं काय? ह्याच पैशांमुळे तर घरात स्वयंपाक, घरात सगळं अन्नधान्य भाजीपाला सगळं काही येतंय ना. ह्याच पैशांमुळे तर मुलं शिक्षण करतायत ना. ह्याच पैशांमुळे तर हे घर घेतलंय ना. ह्याच पैशांमुळे डेली लाईफ रुटीन सगळं काही व्यवस्थित चाललंय ना. मग असं का बोलतोस? असं बोलू नको. हा बिलीफ आहे, हा चुकीचा आहे. हा रेक्टिफाय करावा लागेल. राईट. लोक पैसा पैसा काय करतात? माणुसकी. लोकांनी माणुसकी जपायला पाहिजे. पैसेवाले लोक बिना माणुसकीचे असतात. अरे कोणी सांगितलं? ज्याच्याकडे पैसा नाही तो पण बिना माणुसकीचा असू शकतो ना. राईट. हा समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे. हेच लिमिटिंग बिलीफ आहे. पैसा पण महत्वाचा आहे, माणसं पण महत्वाची आहे. तुम्ही दोघांना एकत्र का करता? राईट. वेल्थ मास्टर जास्त डिटेलमध्ये बोलू असं याच्यावर. पैशाने काय आनंद विकत घेता येतो का? हा बिलीफ आहे. बरेच व्यक्ती म्हणतात पैशाने, पैशाने आनंद कसं काय घेता येईल? अरे पैशानेच आनंद घेता येतो. पैसा पण त्याच्यासाठी उपयोगी आहे. राईट. एखाद्या लग्न समारंभाला एक चांगलं गिफ्ट घेऊन जा, आणि ते जरा मोठं असेल, स्वतःच्याच घरातलं कुटुंबातलं लग्न असेल, भाचीचं किंवा नात्यांमध्ये, त्यांच्यासाठी एक फ्रीज गिफ्ट करा.
पहा तुमचा कसा आदर सत्कार होईल. राईट. आणि एखाद्या लग्न समारंभात जर कोणी दुर्लक्ष केलं, लक्षच दिलं नाही, पहा तिथे कसा आनंद निर्माण होईल. नाही होणार. कळालं? एक उदाहरण दिलं फक्त. आणि कधीही असं म्हणायचं नाही, आय डोंट नीड मनी. मनी मनी आहे, आय लव्ह मनी असं म्हणायचं नेहमी. राईट. पैसा पैसा आहे आणि पैशाची खूप आवश्यकता आहे. किती आहे? जसं गाडीमध्ये पेट्रोलची आवश्यकता आहे, तेवढंच आवश्यक पैसा पण आहे आपल्या जीवनामध्ये. बरं, पैशांविषयी अजून डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत. रिलेशनशिपसाठी बोलतो की रिले म्हणजे पाहूया आता रिलेशनशिपमध्ये नातेसंबंधात काय काय बिलीफ आहेत की लोकांवर विश्वास नाही ठेवता येत आजकाल. बरोबर असं बोलतात ना बऱ्याच वेळा. आजकाल लोकांचं ना काही खरं नाही बाबा. किती काही करा, ते फसवतातच. ट्रस्टवर ते लोक नाही राहिलेले असं. हा काय आहे? हा बिलीफ आहे. राईट. आणि हा बिलीफ सुद्धा काय करेल? अडचणीतच आणेल. म्हणून असा बिलीफ याच्यावर काम करणं गरजेचं आहे. माझ्या जीवनात ना हे धार्जन नाही असं मी बऱ्याच वेळा. आम्हाला ना कुणाला मदत करणं म्हणजे ते पदरीच पडत नाही हो. ते काही ना काहीतरी करतातच. हा बिलीफ आहे. राईट. चुकीचे लोक भेटतात. नातेसंबंध सांभाळणं आता सोपं राहिलेलं नाही. हा बिलीफ आहे. राईट. आणि काही नातेसंबंध जसं जास्त दिवस होतात तसं हे नातेसंबंध प्रॉब्लेम करतात, हा सुद्धा बिलीफ आहे. पती आणि पत्नी यांच्यामध्ये सुद्धा मर्यादित बिलीफ्स आहेत. काय? एक सर्टन एज झालं ना, ठराविक वय झालं ना, मग काय? प्रेम नाही राहत, रोमांस राहत नाही, इंटिमेसी राहत नाही. अरे हे सांगितलं कोणी? याची व्याख्या केली कोणी? प्रेम हे शेवटपर्यंत राहतं. याच्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ दाखवेन नंतर. प्रेम हे शेवटपर्यंत राहतं. पती आणि पत्नी यांचं सारखं पवित्र नातं ह्या जगात नाहीये. दोघही एकमेकांना पूरक आहेत. जर त्यागाचं कुणी मूर्ती, जिवंत मूर्ती असेल तर ते पती पत्नी आहेत. राईट. आणि जे व्यक्ती फक्त चेहरा पाहून प्रेम करतात, ही सुंदरता कायम टिकत नाही. सुंदरता ही हृदयात असते. काही व्यक्ती सुंदर दिसत नाही पण ते सुंदर असतात. आणि काही व्यक्ती सुंदर दिसतात परंतु त्यांच्या जवळ कोणीही जात नाही कारण ते सुंदर नाहीयेत हृदयाने. एखादा व्यक्ती जर हिडीस फिडीस करत असेल, एखादी स्त्री महिला जर हिडीस फिडीस करत असेल, चिडचिड करत असेल, राग करत असेल, लहान मुलं सुद्धा तिच्याकडे जाणार नाही. म्हणजे नात्यातलं कुणी जरी मुलं आले घरात आणि त्यांना कळालं ही आमची मामी किंवा ही आमची आत्या किंवा ही आमची मावशी, ही सतत रागवतच असते, कोण जाईल तिच्याजवळ? कोण नाही जाणार. सुंदर दिसणं आणि सुंदर असणं याच्यात खूप फरक आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? म्हणून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा, दिसण्याचा नाही. सुंदर असण्याचा प्रयत्न करा. आता कितीही मेकअप केला किंवा कितीही स्वतःला सजवलं तरी सुद्धा याला मर्यादा आहे. 40 वर्षाच्या पुढे जशा त्या सुरकुत्या यायला लागतात ना, तसे कितीही सुंदरता असेल तर ती हळूहळू हळू कमी होत जाईल. मग ते मॅटर नाही करत किती सुंदर आहे. परंतु सुंदर असणं हे मात्र कायम 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 सोबत राहतं. राईट. एक छोटासा व्हिडिओ आपण त्यासाठी पाहूया आणि त्यावेळेस लक्षात येईल. हे आपण जे डिस्कस करत आहोत ना, हे काय आहे माहिती? हे लिमिटिंग बिलीफ आहेत. लिमिटिंग. आणि ह्या लिमिटिंग बिलीफमुळे जीवनामध्ये अडीअडचणी येतात. विचार करा, जर आपण एकत्रित काम केलं किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही स्टक झालेला आहात त्याच्यावर जरा बसलोत, चर्चा केली, अंतर्मनामध्ये गेलो, काही मेडिटेशन आहेत, काही ध्यान आहेत आणि त्याच्या अनुसार तो अंतर्मनातील लिमिटिंग बिलीफ जर बाहेर काढला, कळालं, त्याच्यावर काम केलं तर परिणाम कसे होतील? पैशांच्या बाबतीत अगदी असंच आहे. अगदी समान आहे. हा. निरंतर कृती मात्र करावी लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल. देर इज नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. आकर्षण होऊ शकत नाही जर तुम्ही
कृती नाही केली, कार्य नाही केलं. आकर्षण करायचंय सुडोल शरीर, पण कृती नाही केली सूर्यनमस्काराची, तर कसं काय होईल? कृती नाही केली डाएट योग्य आहाराची, मग कसं काय होईल? कसं काय ते साध्य होईल? नाही होणार ना. रोज जिमला जावं लागेल ना. जिममध्ये जिमचा फायदा काय माहितीये? तिथं पैसे भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर ते सबकॉन्शियस माइंडला कळतं की अरे जावं लागेल. कळालं? जे फ्रीमध्ये असतं कदाचित त्याची व्हॅल्यू राहत नाही. परंतु जर कोच मिळाला तर घरी सुद्धा तेवढाच एक्झरसाइज, तेवढंच रुटीन, तेवढंच हार्ड वर्कआउट शक्य आहे. बरेच व्यक्ती करतात, परंतु हे कधी त्या बिलीफ मधून बाहेर पडलं तर. कृती ऍक्शन मात्र करावी लागेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, करिअरमध्ये काय होतं लिमिटिंग बिलीफ माहितीये? की अं, माझं काम ना खूप बोरिंग आहे. अरे कशाला असं बिलीफ निर्माण करतो? जर असं बिलीफ निर्माण केलं तर इंटरेस्टिंग काम कुठून मिळेल? बरं मिळालं तरी त्याला तू बोरिंग करशील परत. राईट? तुम्ही त्याला पुन्हा बोरिंग कराल. म्हणून जे काही काम करत आहात त्याला कसं करायचं माहितीये? माझा छंद आहे असं समजून करायचं. युअर हॉबी शुड बी युअर जॉब अँड युअर जॉब शुड बी युअर हॉबी. जोपर्यंत आवडीचं काम मिळत नाही ना, मग जे काम आहे त्याच्यात प्राणपणाने काम करा. असं समजा की एखाद्या एखादा मूर्ख सुद्धा त्याच्या आवडीचं काम करू शकतो. राईट? परंतु जो खरा विजडम किंवा शहाणपण कशात आहे? खरं शहाणपण कशात आहे? खरी बुद्धिमत्ता किंवा खरं सामर्थ्य किंवा खरं स्किल, कौशल्य कशात आहे? नावडीचं काम सुद्धा आवडीचं करणं. स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत हे, की वेळ पडली तर मूर्ख सुद्धा महान कार्य करेल, परंतु जो व्यक्ती दररोज छोटी छोटी कामं सुद्धा योग्य पद्धतीने करेल तोच महान व्यक्ती बनेल. राईट? बऱ्याच व्यक्तींचा लिमिटिंग बिलीफ काय आहे? की बिझनेस स्टार्ट करणं, नवीन स्टार्टअप करणं खूप अवघड आहे. अरे असा बिलीफ ठेवू नका. कळालं? त्यासाठी अनुभव घ्या. मग कुणाच्या तरी बिझनेसमध्ये काम करायला जा, त्यांच्या हाताखाली काम करा, तिथे काही गोष्टी स्किल शिका. जसं बरेचसे व्यक्ती व्यापारी त्यांच्या मुलांना दुसऱ्यांच्या इथे अनुभव घेण्यासाठी पाठवतात. त्याच्यात दोन फायदे: नुकसान झालं तरी स्वतःच्या खिशातून होत नाही आणि ट्रेनिंग मात्र मिळतं. कळालं? अगदी सिंपल आहे. आणि आपण म्हणतो अरे एवढा मोठा व्यापारी व्यक्ती आणि त्याचा मुलगा बघा तिकडे काम करतोय. अरे तो मोठा व्यापारी आहे म्हणून हा मुलगा तिथे काम करतोय का? कारण त्याला शून्यातून कळायला हवं ना. लक्षात येतंय? जॉब मध्ये पण प्रगती करणं सोपं आहे, अवघड नाही. पण बरेच लोक म्हणतात जोपर्यंत जॉब मध्ये आहे तोपर्यंत मी काय करेल? अरे करू शकतो, परंतु अंतर्मनातून ह्या लिमिटिंग बिलीफ ज्या आहेत, ज्या तुमच्या जीवनामध्ये डिफिकल्टी निर्माण करत आहेत पैसा अर्निंग करण्यासाठी, त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. राईट? आणि हे जे लिमिटिंग बिलीफ आहे, ही जी डिझर्विंग कपॅसिटी आहे, ही मात्र तुम्हाला वाढवावी लागेल. आकर्षण करण्यासाठी हे फार महत्वाचे आहेत. राईट? आता जोपर्यंत तुम्ही हे लिमिटिंग बिलीफ चेंज करणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत नाही. राईट? रिच बिझनेसमन जे श्रीमंत व्यक्ती आहे ते काय बिलीव्ह करतायत? दे डिझर्व मनी. बिल गेट्स यांचा बिलीफ काय असेल मग? एक गोष्ट सांगू? हा, काल मी हे ऐकत होतो. खूप छान सेंटेन्स होतं, मला खूप टच झालं. सर्वसामान्य व्यक्तींच्या घरात तिजोरी का नसते? कारण त्यांचं बिलीफ आहे पैसे येणार नाहीत, जेमतेम येतात, कपाटात ठेवू शकतो. कळालं? म्हणून जेमतेमच येतात सर्वसामान्य व्यक्तींचा. पण जे बिझनेसमन आहेत ना, मोस्टली त्यांच्याकडे एक तिजोरी असते. खरोखर तिजोरी आणा, पैसा यायला लागेल. कारण सबकॉन्शियस माइंडचं ते प्लॅनिंग होईल. लक्षात येतंय सगळ्यांना? फार महत्वाचं आहे. छोटी का असे ना, एक तिजोरी घ्या. 1,500, 2,000, 4,000, 5,000 रुपयाची जशी मिळेल तशी, पण एक तिजोरी घ्या. बघा फिलिंग कसं निर्माण होतं. आणि त्याच्यामध्ये जे आपण उपचार आणि उपाय सांगितलेले आहेत, काही व्यक्तींनी ज्यांनी माझं सेशन पूर्वीचा केलेला असेल,
त्यात वेल्थ मास्टरीमध्ये मी काही छोटे छोटे उपाय सांगितले होते, ते उपाय जरा करा. हे मी जे काही बोलतोय हे होतंय किंवा नाही होत याच्यासाठी हे करून पाहावं लागेल. खर्च किती आहे? मे बी 4-5 हजार रुपये. परंतु जर 5 लाख रुपये मिळत असतील तर 5 हजार रुपये खर्च करायला हरकत नाही ना, राईट? जर जर काल एका जवळच्या व्यक्तीने मला हेच विचारलं की मी 30 मिनिटं वाचन करायला सुरुवात करेल, पुढच्या वर्षी माझा पगार डबल होईल ना? मी म्हणालो त्याच्याही डबल होईल, तिप्पट चारपट होईल. फक्त चॅलेंज काय घ्यावं लागेल की मी दररोज ते करणार आहे. दररोज मी 30 मिनिट डेडिकेटेडली देईल. 1 वर्ष थांबायची गरज नाही, 6 महिन्यातच परिणाम दिसतील, 3 महिन्यातच परिणाम दिसायला लागतील. जो व्यक्ती 30 मिनिट दररोज वाचन करेल, विचार करा त्याचे फिलिंग्स कसे राहतील, त्याचे थॉट्स कसे राहतील, त्याचा बिलीफ कसा होईल, त्याची कृती कशी होईल, ऍक्शन कशी होईल. याच्यात काही शंका आहे? तीळ मात्र शंका नाही. पुस्तकांमुळे मस्तक घडतात, आणि जिथे मस्तक घडतात तिथे हे जग नतमस्तक होतात. कळालं? आणि याचे कितीतरी उदाहरण आहेत आपल्या हिस्ट्रीमध्ये. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जिवंत उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काय होतं त्यांच्याकडे डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासारखं? फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती होती. मग वाचन केल्याने का बरं घडणार नाही? घडेल. मग यासाठी काय करावं लागेल? संकल्प, चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागेल. करा चॅलेंज ऍक्सेप्ट. 30 डेजचा चॅलेंज ऍक्सेप्ट करा, 90 डेजचा चॅलेंज ऍक्सेप्ट करा. कळालं? मी स्वतः केलेलं आहे, राईट? मी स्वतः केलेले. काय वाटतं तुम्हाला? थंडीच्या दिवसात पहाटे 3:30ला किंवा 3:45ला, 3:45ला अंथरुणातून बाहेर येणं सोपं आहे? नाही. परंतु जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल आणि आपल्या पुढे गोल सेट केले, चॅलेंज घेतलेला आहे, तर मात्र निसर्ग, जेवढे मोठे तुमचे ध्येय आणि गोल असतील, परमेश्वर, ब्रह्मांड, युनिवर्स तुम्हाला शक्ती प्रदान करेल. हे अगदी सत्य आहे. तुम्ही बरेचसे व्यक्ती फक्त 15-20 हजार, 30 हजार, 50 हजार याच स्वप्न पाहतात. मी काय सांगतो की करोडो रुपयाचे स्वप्न पहा. 1,000 करोड, 10, ठीक आहे, करोड पासून सुरुवात करा. 1 करोड, 10 करोड, 100 करोड, जेवढी तुमची मर्यादा आहे. जेवढं ह्या जगातील फार मोठे बिलिनियर आणि मिलेनियर अर्निंग करतायत तेवढं तुम्ही पण करू शकता. पण मर्यादा कुठे आहे? बिलीफ. मर्यादित, लिमिटिंग बिलीफ. लक्षात येतंय? आणि याच्यासाठी ज्यावेळेस कधी ऑफलाईन सेशन होईल, त्या सेशनमध्ये जर तुम्ही आलात किंवा याच्यावरच आपण ज्यावेळेस कंटिन्युएशन करू, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला ते ठरवावं लागेल, राईट? की माझ्या जीवनामध्ये माझ्या ग्रोईंग बिलीफ काय आहेत. ग्रोईंग ग्रोईंग म्हणजे काय? की मला प्रगती कशी करायची आहे. ग्रोईंग ऍक्शन काय असते? ग्रोईंग बिलीफ, रिलेशन, नातेसंबंध हे कायम टिकणारे आहेत, मधुर आहेत, त्यामध्ये प्रेम रस भरायचा आहे. मग यासाठी ऍक्शन काय घेतील माहितीये? त्यामध्ये ते त्या नात्यांना अर्थ प्राप्त करून देतील, आत्मविश्वासपूर्ण त्यांच्याशी चर्चा करतील, डिस्कशन करतील. आणि खरोखर आता मॅरेज लाईफ असेल तर त्यामध्ये एकमेकांची केअर करतील, कमिटमेंट देतील, राईट? पती किंवा पत्नी यांना एक खरोखर जीवनसाथी आहे असं ट्रीट करतील. लक्षात आलं? तर हे काही ग्रोईंग बिलीफ आहेत जे आपल्या जीवनामध्ये चमत्कार आणि बदल घडवतात. आता लिमिटिंग बिलीफ असेल तर ते नात्यांना अवॉइडच करतील, ते म्हणतील नको, याच्यापासून दूर गेलेलं बरं, राईट? कमिटमेंट देणार नाही, राईट? कारण त्यांचा बिलीफ काय आहे? लग्न म्हणजे काय? जेल, कैद. अशा लोकांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन आणि बदल घडेल, राईट? तर याच्यावर काम करावं लागेल. आणि जसं तुम्ही याच्यावर काम कराल तसं जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडणं सहज स्वाभाविक आहे, राईट? एवढी गोष्ट तर तुम्हाला लक्षात आली असेल की याच्यावर खूप काम करायचं आहे. आत्ताशी कुठे ही सुरुवात आहे, राईट? ओके.
तुमच्या फिलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ऍक्शन याची समरी करावी लागते. आणि हा एक लाईफ कोचिंगचा पार्ट आहे. आणि जर तुम्हाला हवं असेल, जर कधी, हे फार महत्वाचं आहे पण, राईट. पण हा स्वतःचा एक समरी रिपोर्ट करून घेणं आवश्यक आहे. ओके. सो टुडे विल स्टॉप इट हिअर.